नांदेड जिल्ह्यातील किनवट आदिवासी नक्षलग्रस्त भागातील जनतेच्या सेवेसाठी 3,71,00,000 रुपये किमतीच्या नूतन तहसील इमारतीच्या बांधकामाला प्रशासकीय तांत्रिक मान्यता मिळाल्याने किनवट तहसील कार्यालयाच्या नूतन इमारतीचा भूमिपूजन सोहळा राज्य महसूल मंत्री संजय भाऊ राठोड यांच्या हस्ते नियोजित इमारतीच्या प्रांगणात नुकताच पार पडला। जनतेच्या सेवेसाठी भव्य दिव्य ही इमारत शासकीय बांधकाम विभागाच्या माध्यमातून उभारणार असून हे काम चांगले व्हावे यासाठी नागरिकांनी लक्ष देणे गरजेचे आहे। आणि महाराष्ट्रासह मराठवाड्यात भीषण दुष्काळ निर्माण झाला असून दीर्घकालीन उपाययोजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या घरात आनंददायी समाधान आणण्याचे प्रयत्न आहेत। त्यासाठी सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून त्यांच्या हिताचे अनेक निर्णय राज्य सरकारकडून घेतले जात आहे, असे मीडियाशी राज्य महसूल मंत्री संजय भाऊ राठोड यांनी बोलून दाखवले। एवढे आज दुष्काळी मदत सुद्धा जवळपास 2,000 कोटी रुपयाची या ठिकाणी राज्य सरकारने जाहीर केली, ती शेतकऱ्याला खात्यामध्ये सुद्धा दिलेली आहे। पैशाचं वितरण सुद्धा झालेलं आहे। अल्पकालीन मदत तर देण्याचा प्रकार या ठिकाणी आमचा आहे, म्हणजे सरळ हाताने या ठिकाणी रोख रक्कमेच्या माध्यमातून पैसे दिले आहे। धान्य देण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा या ठिकाणी 3 रुपये 2 रुपये किलो सर्व शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे। आज मला वाटते की पूर्ण जिल्ह्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये हे धान्य मिळून राहिलं। या ठिकाणी शेतकऱ्याला दीर्घकालीन उपाययोजनेच्या माध्यमातून काय करता येईल या दृष्टीने सरकारचं आज फार मोठ्या पद्धतीने कार्यक्रम चालू आहे आणि नक्कीच याचे रिझल्ट 1-1.5-2 वर्षामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल आणि त्याच्या माध्यमातून भविष्यामध्ये या ठिकाणी हे जर कामं झाले तर या ठिकाणी शेतकऱ्याच्या घरामध्ये आनंद आणि समृद्धीचं वातावरण येईल। या भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्ताने व्यासपीठावर किनवटचे आमदार प्रदीप नाईक, नगराध्यक्ष साजिद खान, उपनगराध्यक्ष अभय महाजन, जिल्हाधिकारी सुरेश काकाणी, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी डॉक्टर राजेंद्र भारुड, तहसीलदार शिवाजी राठोड, कार्यकारी अभियंता SV तोटावाड यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते।